हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लास 8 चा चॅप्टर नंबर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबर या चॅप्टरचा काय करणार आहे, प्रॅक्टिस सेट 1.1 ची सुरुवात करणार आहे. जर तुम्ही या पूर्वीचं लेक्चर जर बघितलं नसेल, लेक्चर नंबर 1, तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्ही ते लेक्चर नक्की बघा, कारण त्यामध्ये मी जे शिकवलेले ना ते ह्या प्रॅक्टिस सेटसाठी फार इम्पॉर्टंट आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे असं म्हणलं तरी चालेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लास्ट रिक्वेस्ट, की जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइबच केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि ते जे शेजारचं बेल आयकॉनचं जे बटन आहे ना त्याला क्लिक करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा पण येईल ना तुम्हाला लगेच दिसेल. आपण डेली व्हिडिओज अपलोड करतोय, तर ते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटले पाहिजे, तुमच्या कामाचे व्हिडिओज आहे. राईट बाळांनो, तर सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. तर बघा, मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला नंबर लाईन काय असतं, रॅशनल नंबर, नॅशनल नंबर, होल नंबर, जितकेही नंबर्स आहे त्या सगळ्यांविषयी मी माहिती दिली होती, बरोबर आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, जो रॅशनल नंबर आहे त्या रॅशनल नंबरला नंबर लाईनवरती कसं शो करतात ते शिकणार आहे, ज्यावरती आधारित आपला प्रॅक्टिस सेट 1.1 बनलेला आहे. ओके, तर बाळांनो, तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला नंबर लाईन ड्रॉ करायला शिकवलं होतं. मी थोडंसं ऑलरेडी बोर्डवरती लिहून ठेवलेलं आहे, कारण आपला टाईम वाचला पाहिजे. ओके, तर बघा बाळांनो, ही एक नंबर लाईन आहे, यावरती आपण काय करू, पहिले नंबर ड्रॉ करून घेऊ. चालेल. आपल्याला नंबर ड्रॉ करण्यापूर्वी क्वेश्चनकडे व्यवस्थित बघावं लागेल. क्वेश्चन काय दिलेला आहे, तर फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन नंबर लाईन किंवा रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन, असा हा क्वेश्चन आहे. आता हे सगळे रॅशनल नंबर आहे, 3 क्वेश्चन मी इथे घेतलेले आहे. ओके, तर ह्या नंबरला आपल्याला काय करायचं आहे, नंबर लाईन वरती ड्रॉ करायचं आहे. तर सगळ्यात पहिले स्टेप नंबर 1 तुम्ही काय करणार बघा, इथं जो डिनोमिनेटर असतो बाळांनो, डिनोमिनेटर, याला काय म्हणतात, तर डिनोमिनेटर, त्याला चेक करायचं. डिनोमिनेटर चेक केलं, डिनोमिनेटर बघा आपला 2 आहे, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जे आपण याच्यावरती नंबर ड्रॉ करणार आहे त्या नंबरमध्ये जो गॅप असतो त्याला युनिट म्हणतात. मी पहिले तुम्हाला काय करतो, नंबर ड्रॉ करून दाखवतो. आता या नंबर लाईनवरती जास्त नंबर ड्रॉ करायची गरज नाही, कारण आपल्याला जे युनिटचं जे पार्ट्स पाडायचे आहे ना ते फार कमी आहे, 2-2च पार्ट पाडायचे. म्हणून आपण काय करणार, या नंबरमध्ये इथं बघा सेंटरला 0 घेतला आणि 0च्या नंतर आपण काय करणार, 2 सेंटीमीटरचा गॅप घेणार. किती सेंटीमीटरचा, 2 सेंटीमीटरचा. 1 पण घेऊ शकतो, पण 2 सेंटीमीटरचा घ्या, म्हणजे आपल्याला जी डायग्राम आहे किंवा नंबर लाईन आहे ना ती छान दिसेल तुमची. तर मी 2 सेंटीमीटरचा अंदाजे माप घेतो, हे लक्षात ठेवा, अंदाजे. माझ्याकडे स्केल नाही आहे, तुमच्याकडे स्केल असते. तर मी काय केलं, 2 सेंटीमीटरचा गॅप घेतला आणि इथे नंबर 1 लिहिला आणि इथे 2 लिहिला. काही अडचण. आता इथून इथपर्यंत जे अंतर आहे याला म्हणतात बाळांनो युनिट. काय म्हणतात, युनिट. हा एक युनिट आहे, त्याने इथून जे अंतर आहे याला पण काय म्हणणार आपण, युनिट. राहील लक्षात तुमच्या. हा जो डिस्टन्स आहे याला काय म्हणणार तुम्ही, युनिट म्हणणार बाळांनो. आलं लक्षात. मी याला इरेज करून टाकतो, कारण मला काय करायचं आहे, नंबर ड्रॉ करायची. चालेल, पण हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यांना काय म्हणतो आपण, ड्रॉ केले 2 सेंटीमीटरवरती निगेटिव्ह नंबर पण ड्रॉ करून घेऊ. चालेल, बघा एवढं जमेल तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपण डिनोमिनेटर चेक केलेला आहे त्या डिनोमिनेटरच्या मदतीने जे युनिट आपण म्हटलेले, ज्याला युनिट म्हटलेलं आहे, ते युनिटचे आपल्याला तेवढे पार्ट करायचे जेवढं आपल्याकडे डिनोमिनेटर असणार आहे, इक्वल पार्ट करायचे. मग आता तुम्ही तुमची अशी स्केल ठेवायची, स्केलवर असं मोजायचं की यांच्यामध्ये 2 सेंटीमीटरचा गॅप आहे, तर इक्वल पार्ट आपल्याला फक्त 2 पाडायचे. म्हणजे यांच्यामध्ये फक्त जे 1 सेंटीमीटरपर्यंत येईल, म्हणजे इथं सेंटरला, तर हा राहील आपला 1 आणि हा राहील 2. पहिला पार्ट आणि हा दुसरा पार्ट. किती पार्ट पाडले आपण, 2 पार्ट, 2 इक्वल पार्ट पाडले या डिनोमिनेटरच्या मदतीने. समजलं काय केलं मी, बघा. इथं नाही समजलं असेल तर पुन्हा मी पुढच्या याच्यात दाखवतो. ह्या युनिटमध्ये काय करणार, याचे पण 2 इक्वल पार्ट पाडायचे. तर बघा, इथून इथपर्यंत इक्वल अंदाजे घेतो, हे लक्षात ठेवा. तुमच्याकडे स्केल असणार आहे, तुम्ही स्केलची मदत करायची आहे. ओके, तर इथपर्यंत काय झाला, हा 1 इक्वल पार्ट आणि इथून हा 2 झाले का, 2 इक्वल पार्ट. येते लक्षात. सिमिलरली निगेटिव्हमध्ये पण, निगेटिव्हमध्ये बघा इथं हा 1 इक्वल पार्ट एका युनिटचा आणि हा त्याचा दुसरा इक्वल पार्ट, बरोबर आहे. तर 2 आपण काय केलं, इक्वल पार्ट पाडतोय. सिमिलरली इथं पण काय केलं बघा, इक्वल पार्ट म्हणजे समान भाग पाडतोय आपण, त्याचे समान समान काय करतोय, असे पार्ट पाडत आहे. तर आपण काय केलं बघा, जेवढे आपल्याकडे युनिट होते त्यांचे आपण पहिले इक्वल पार्ट पाडले. राईट. आता हे जे काम आपण केलेलं आहे, यानंतर आपली जी सेकंड स्टेप आहे ती फार सिंपल आहे. बघा, सगळ्यात पहिले आता काय करायचं, हा जो नंबर आहे 3/2 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे बाळांनो, पॉझिटिव्ह आहे. राईट. मग आपल्याला हा नंबर ह्या साईडला येणार आहे, एवढं तर कन्फर्म झालं, कारण पॉझिटिव्ह आहे ती इकडेच येणार आहे, बरोबर आहे ना. पॉझिटिव्ह असलं तर इकडं आणि निगेटिव्ह असलं तर इकडं. कळालं का. पॉझिटिव्ह असलं तर 0च्या या साईडला, निगेटिव्ह असलं तर या साईडला. ओके, तर 3/2. मग 0 वरती असं बोट ठेवायचं आणि 0 पासून काउंट करायचं 3 येईपर्यंत. तर हे बघा 1, 2 and 3 इथं येत आहे. मग इथं लगेच लिहून घ्यायचं 3/2. दिसतंय तुम्हाला, 1 मिनिट.
3/2 आलं लक्षात. आणि याला काय करायचं, हा जो पॉईंट बनला आपल्याकडे, हा जो पॉईंट बनला याला एखादा अल्फाबेट डिनोट करून टाकायचं, म्हणजे कोणताही अल्फाबेट यूज करू शकता तुम्ही. तर मी ए नाव देऊन टाकलं. कळालं, किती सिंपल आहे बघा. चला, हे नाही समजलं ना तर काळजी करू नका, अजून दुसरे आपल्याकडे 3 एक्झाम्पल आहे. या व्हिडिओच्या संपण्यापर्यंत तुम्हाला आज हे नंबर लाईनवरती जे रॅशनल नंबर शो करतो ना आपण, समजणारच आहे बाळांनो, गॅरंटी. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. त्यानंतर 5/2. तर 5/2 आता कसं करायचं सर, एक तर तुम्ही पुन्हा 0 पासून काउंट करू शकता, बरोबर आहे की नाही, 0 पासून काउंट करू शकता, किंवा काय करावं लागेल तुम्हाला, मग इथं 3 आहे तर 3 नंतर हा जो आहे तो 4 आहे. इथं आपली नंबर लाईन छोटी पडलेली आहे, बरोबर आहे. मग थोडंसं आपण काय करूया, वाढूनच घेऊ ना, चालेल. थोडीशी जागेची अडचण आहे म्हणून वाढून घेतो, चालेल. इथपर्यंत वाढून घेतलं मी. नंतर मग आपल्याला ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं आहे. तर इथं आपला 2 होता, इथं काय येणार आहे 3 ना, हां, आणि यांचा इक्वल पार्ट बघा. तर इथपर्यंत काय आलं तर आपलं 3 आलं ना. आता 3च्या नंतर मग हा काय असणार आहे 4 आणि हा काय असणार आहे 5, म्हणजे 5/2. कळतंय. मी फक्त काय केलं, हा एक नंबर वाढवला बरं का, कारण मला जागा कमी पडली होती. आता बघा, आपला हा पण नंबर शो झाला. आता वरती आपल्याला काय करायचं, याला आपण बी नाव देऊन टाकू, चालेल. बी देऊन टाकलं. कळालं. आता शेवटी -3/2 मायनस काय आलं, मायनस, मग मायनस या साईडला. तर -3 बघायचं, इकडून 3 इथे येतं 1 2 3, म्हणजे -3/2 आपला इथे येणार आहे. आणि आपण याला नाव देऊन टाकलं सी. बघा बाळांनो, किती सिंपल आहे. फर्स्ट क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला. जर कळालं नसेल ना तर दुसरा बघा. आता सेकंडमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, 7/5. पहिले बघा डिनॉमिनेटर चेक करा. डिनॉमिनेटर किती आहे 5, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 5 पार्ट पाडायचे, एका युनिटचे 5 पार्ट. सगळ्यात पहिले सेंटर घेऊन टाकू आपण, सेंटर. तर आपलं सेंटर इथे येणार आहे, इथं मी घेतला 0, त्यानंतर इथं 1 2 3, 2-2 सेंटीमीटरचा आपण गॅप घेतलेला आहे युनिटमध्ये. त्यानंतर इथे पण -1 -2 अँड -3. समजतंय, फार सिंपल आहे. त्यानंतर आता 5 पार्ट, किती पार्ट पाडायचे आपल्याला 5, एका युनिटमध्ये 5. तर मी छोटे छोटे पार्ट पाडतोय, 1 2 3 4 अँड 5. त्यानंतर पुन्हा 1 2 3 4 5, 1 2, मला माझ्या मागं 3 4 5. आलं लक्षात. आता या साईडला चला पटपट म्हणा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. हे जे मी लाईन्स असे ड्रॉ केले ना, छोट्या छोट्या करा. काही विद्यार्थी असे मोठे मोठे करतात तर ते चांगलं दिसत नाही. छोटे छोटे किंवा असे पॉईंट द्यायचे, डॉट द्यायचे, चालतं ते पण. इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या. आता पुढं काय करायचं आहे बघा, वरती हा जो न्यूमरेटर आहे किती आहे 7, पॉझिटिव्ह आहे 7/5. तर पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर या साईडला आता 7 मोजायचं आहे 0 पासून. 1 2 3 4 5 6 7, इथे येते 7, म्हणजे 7/5 आपला इथे येणार आहे. आणि वरती आपण नाव घेणार त्याला ए. करेक्ट आहे. त्यानंतर -2/5. -2/5 कुठे येणार आहे बाळांनो, बघा इथे येतो 1, इथे येतं 2, -2/5 हा आला आपला बी. ओके. त्यानंतर -4/5, सर इथं 2 आलेला आहे, म्हणजे हा येणार आहे 3 आणि हा असणार आहे 4, म्हणजे -4/5 सी. किती, फक्त 2 मिनटं लागतात. फक्त नंबर लाईन तुम्हाला जमली पाहिजे. 2 मिनटात एक एक्झाम्पल सॉल्व, तुमचे मार्क्स फिक्स. कळालं. चला पुढचं एक्झाम्पल बघायचं. आता हे आपलं शेवटचं एक्झाम्पल असणार आहे. याच्यानंतर एक एक्झाम्पलला तुम्हाला काय करायचं आहे, होमवर्कमध्ये ट्राय करायचं आहे. आणि प्रामाणिकपणे जर जमलं असेल ना तर आपण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आपल्या ग्रुपचा, त्याच्यावरती काय करायचं, मला तो होमवर्क सेंड करायचा आहे. ओके. तर तुम्हाला जर काही अडचण असेल तरी पण तुम्हाला कमेंट करून विचारू शकता, त्याच्यात तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे, राईट. आता बाळांनो बघा, यामध्ये पण काय करायचं आपल्याला. आता सगळ्यात पहिले डिनॉमिनेटर चेक केला तर आपल्याला माहिती आहे 8 पार्ट पाडायचे. आता एका युनिटचे किती 8 असे बारीक बारीक पार्ट पाडायचे. मग सगळ्यात पहिले आपण काय करू, सेंटर घेऊन टाकू. सेंटर आपला असणार आहे 0. आता ह्या साईडला 1 आणि 2 दिसतंय तुम्हाला, आणि ह्या साईडला -1 आणि इथे येणार -2. हे समजतंय ना, -2 माझ्याकडे जागेची अडचण आहे. आता 8 पार्ट पाडायचे, एकदम छोटे छोटे पार्ट पाडणार आहे. ओके. तर होप्स तुम्हाला समजेल ते. 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8. पुढं पाडायची गरज नाही. आता इकडे बघा, 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. बघा किती छान पाडले मी. तुम्हालाही पाडता येईल ना असे, काही अडचण असेल तर तुम्हालाही पाडता येईल ना असे. ट्राय करायचं बाळांनो. 4-5 एक्झाम्पल सॉल्व्ह केले का जमून जातं, काही जास्त अवघड नाही. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पहिला नंबर -5/8. मायनस म्हणल्यानंतर या साईडला सर आता -5 बघायचं, -5. मग -5 बघा, 1 2 3 4 5, इथे येणार आहे -5/8. नाव देऊन टाकलं आपण याला ए. काही अडचण. ओके. त्यानंतर पुढचा नंबर आहे पॉझिटिव्ह 11/8. 11 मग आपल्याला पॉझिटिव्ह नंबर आहे त्या साईडला घ्यावा लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, इथे येतं 11/8. आपण ह्या पॉईंटला नाव देणार बी.
तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व्ह करायचा होता. आता लगेच आपण 5 मिनिटांमध्ये क्वेश्चन नंबर 2 बी सॉल्व्ह करू. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बाळांनो, क्वेश्चन नंबर 2 ची सुरुवात आपण आता करू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे दिलेलं आहे मी ते ऑलरेडी बोर्डवरती लिहून ठेवलेलं आहे. फक्त बोर्डवरती व्यवस्थित लक्ष द्या. क्वेश्चन काय दिलेला आहे, ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन. आपल्याला क्वेश्चन मध्ये अशी नंबर लाईन बनवून दिलेली, ऑलरेडी बनवून दिलेली, आता बनवायची गरज नाही. पण त्या नंबर लाईनला बघून तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहे आणि या 3 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. हा जो क्वेश्चन आहे बाळांनो, हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतो आणि एक्झाममध्ये असा क्वेश्चन यायचे चान्सेस असतात बाळांनो. म्हणून या क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्या. फक्त 2 मिनिटं लागेल बाळांनो, फक्त 2 मिनिटं. बघा, नंबर लाईन बघितली तुम्ही, बघून घ्या, एकदम व्यवस्थित नंबर लाईन बघून घ्या आणि ट्राय करा. या 3 प्रश्नाचे उत्तर द्यायला तुम्ही ट्राय करा. जर जमले तर फार चांगली गोष्ट आहे, नाही जमले तर मी आहेच, कमेंट करून सांगा मला. ओके, आता बघा बाळांनो, पहिला जो क्वेश्चन आहे आपल्याला, पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे, विच नंबर इज इंडिकेटेड बाय द पॉइंट बी. पहिले तर बी शोधा. बी इथे आहे बघा, हा बी आहे आणि बी जो आहे तो कोणता नंबर शो करतोय ते तुम्हाला सांगायचं आहे. तर काय करायचं, सगळ्यात पहिले आपण जे युनिटचे पार्ट करायला शिकलो होतो ना, ते युनिटचे पार्ट याच्यामध्ये किती बनवलेले ते मोजून घ्यायचं. म्हणजे आपल्याला डिनोमिनेटर समजून जाईल, जो खाली नंबर येतो तो समजून जाईल, राईट आहे की नाही. तर बघा, जर आपण 0 आणि 1 मध्ये चेक केलं तर बघा 1 2 3 4, म्हणजे आपल्या डिनोमिनेटर मध्ये किती होत आहे, 4. डिनोमिनेटर मध्ये किती आला, 4. आता आपल्याला न्यूमरेटर मध्ये आणायचं आहे, तर आपण काय करणार आहे, बी पॉईंट पर्यंत मोजणार, 0 पासून बी पर्यंत. तर बघा, इकडे मायनस वाला नंबर येणार, आपलं जे आन्सर येणार आहे ते मायनस मध्ये येणार आहे, करेक्ट आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, किती आलं बाळांनो, 10. म्हणजे 10/4 आलं. किती आलं, 10/4 आलं लक्षात. 10/4 कसं आलं, कळालं सांगा मला. जर तुम्हाला हा प्रश्न समजला असेल तर आता लगेच दुसरा प्रश्न बघा. आपल्याला काय सांगितलेलं आहे, विच पॉइंट इंडिकेट द नंबर 1 3/4. बघा, हा आपल्याला पहिले एक नंबर दिलेला आहे, याला आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल आणि याच्यावरून आपल्याला जो ऍक्च्युअल रॅशनल नंबर आहे तो काढावा लागेल. तो 1/3/4 चा अर्थ 1/3/4 चा अर्थ काय असतो, तर यांचं आपल्याला इथं काय करायचं बाळांनो, ॲडिशन करायचं आहे. तर कसं सॉल्व्ह करणार बघा, डायरेक्ट आपण काही नसतं म्हणजे तो 1 झूम करतो, क्रॉस मल्टिप्लाय करायचं, एलसीएम काढून घेऊ. तर क्रॉस मल्टिप्लाय करणार, किती येतं बघा, इथे येणार 4 1 जा 4 प्लस 3 1 जा 3 आणि अपॉनमध्ये 4 1 जा 4, म्हणजे आपल्याला आन्सर भेटते 7/4. किती आन्सर भेटलं, 7/4. तर आपल्याला काय करायचं आहे, 7/4 कोणता पॉईंट इंडिकेट करतो, 7/4 चेक करणार. तर बघा, सगळ्यात पहिले इकडून काउंट करावं आपण, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे काय येतं आहे, सी. याचा अर्थ याचा आन्सर काय असणार आहे, देअरफॉर पॉईंट सी. याचं फायनल आन्सर असणार आहे देअरफॉर पॉईंट सी. कारण 7/4 आलेलं आहे. आपण कसं केलं, यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं, आपल्याला आन्सर भेटलं 7/4 आणि ते 7/4 काउंट केलं तर काय आलं, सी. ओके, लास्ट क्वेश्चन बघा, मग आपण थांबूया. स्टेट वेदर द स्टेटमेंट. आता आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंट काय बघा, द पॉईंट डी डिनोट्स द नंबर 5/2. पॉईंट डी कुठं आहे, हे बघा, हा आहे. तर इथं कोणता नंबर येतो तो आपल्याला सांगायचा आहे. त्यांनी सांगायचं म्हणजे दिलेलं आहे ऑलरेडी. ते म्हणताय का इथं 5/2 येतं. ओके, 5/2 येतं, हे चेक करा, 2 आहे का फॉल्स आहे. तर मग आपण एकदा चेक करून घेऊ. बघा, काउंटिंग जर केलं तर कसं येईल बाळांनो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, सर्वरती 10 येत आहे आणि डिवाइडमध्ये किती येणार आहे, 4, बिकॉज 4 चे आपण काय केलेले आहे, पार्ट केलेले आहे, बरोबर आहे. तर जर आपण यालाच, हा जो 10/4 आहे, याला जर आपण थोडंसं सिम्पल फॉर्ममध्ये आणलं, थोडंसं काय म्हणतात त्याला, सिम्पलेस्ट फॉर्म जर लिहिला तर बघा, 2 5 जा किती होणार बाळांनो, 10 होणार आहे आणि 2 2 जा किती होणार आहे, 4 होणार आहे, करेक्ट आहे. 2 ने काय केलं, आपण डिवाइड केलं. 2 ने काय केलं, डिवाइड केलं. 2 ने आपण पहिले 10 ला डिवाइड केलं तर 5 आलं आणि 2 ने आपण जेव्हा 4 ला डिवाइड केलं तर 2 आलं. म्हणजे आन्सर आहे हे कसं आहे, ट्रू आहे, राईट. याचं उत्तर काय पाहिजे, डायरेक्ट आपण लिहिणार दिस स्टेटमेंट इज ट्रू. लागलंच तर तुम्ही हे जे एक्सप्लेनेशन आहे त्या अगोदर इथं लिहा आणि मग त्याच्या खाली लिहा देअरफॉर दिस स्टेटमेंट इज ट्रू. तर बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण संपवून टाकलेला आहे. आपला आजचं लेक्चर नंबर 2 होतं, राईट, लेक्चर नंबर 2. तर होप्स तुम्हाला समजलं असेल. तुम्ही जर विद्यार्थी असेल बाळांनो आणि तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर मग तुम्ही मला कमेंट करून विचारा. आणि जर तुम्ही पॅरेंट्स असेल तर तुमच्या पाल्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला ऑफलाईन कोचिंग हवी असेल, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट क्लास जॉईन करायचा असेल, तर वाळूजमध्ये आपण क्लास चालवतो. तुम्ही क्लासवर येऊन एकदा नक्की व्हिजिट करा. ॲड्रेस आणि मोबाईल नंबर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही त्यावरती मला कॉल करू शकता. हॅव अ गुड डे. थँक्यू.